वसई विरारमध्ये सर्वत्रच धूमधडाक्यात दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला। तर विरार बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सव 2024 हा मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला। यावेळेस या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी मनीष राऊत तसेच मनोज राऊत यांनी एकत्रित येऊन या संपूर्ण दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हा उत्सव जो आहे तो साजरा करण्यात आला। विविध स्पर्धा देखील या ठिकाणी आणल्या होत्या, तर मनोरंजनाचे विविध कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते। परंतु या संपूर्ण कार्यक्रमाचं सर्वात मुख्य आकर्षण होतं ते म्हणजे या ठिकाणी असलेलं थीम। गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जी काही प्रकरणं सुरू आहेत, देशभरामध्ये बलात्काराच्या विरोधात जो काही आक्रोश उमटत आहे त्याचा विरोध करण्यासाठी या ठिकाणी फलक लावण्यात आले होते। इतकंच नाही तर प्रत्येक गोविंदा पथकाकडून याबाबत माहिती देखील घेण्यात आली, त्यांचं मत काय हे देखील जाणून घेण्यात आलं। याचबरोबर मोबाईल हे शाप की वरदान, आजच्या युवकांना याबाबत काय वाटतं, तसंच मोबाईल कशा प्रकारे शाप ठरू शकतो हे देखील माहिती देण्यात आली। इतक्याच नाही तर सनातन धर्म याबद्दल प्रत्येक युवकाला, प्रत्येक मुलाला माहिती पडलं पाहिजे, आजच्या पिढीला माहिती पडलं पाहिजे। यामुळेच सर्वत्र रामायण आणि महाभारत सारखे भव्य ग्रंथ शिकवले गेले पाहिजे असं देखील म्हणत हे संपूर्ण थीम जे होतं त्याबाबतचे फलक देखील या ठिकाणी लावण्यात आले होते। त्याचबरोबर युवकांकडून याबाबत मतं देखील घेण्यात आली। यावेळेस विविध स्पर्धा रावत आमदार हितेंद्र ठाकूर तसंच युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते भव्य अशी ट्रॉफी देखील देण्यात आली। त्याचबरोबर प्रथम महापौर राजू पाटील यांनी देखील या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थिती राबवली होती। पाहूया यावर मनीष राऊत यांचं काय म्हणणं आहे। महिलांवर जर अन्याय अत्याचार होत असेल तर गप्प बसू नका। महिलांचे संरक्षण आपली जबाबदारी आहे। तुम्ही कॅन्डल मार्च करून निषेध नोंदवता, दसऱ्यामध्ये रावण दहन करता। दसऱ्यामध्ये रावण दहन करण्यापेक्षा अन्याय अत्याचार करणाऱ्या रावण रूपी दैत्याचा, बलात्काराचा जर दहन केला तर परत आपल्या या भूमीमध्ये बलात्कार होणार नाही। महिलांचे संरक्षण ही आमची जबाबदारी आहे, हा आमचा मेसेज होता। त्याच्यानंतर आम्ही मोबाईल मेरिट्स अँड डिसमेरिट्स, ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ मोबाईल चांगला पण आहे आणि वाईट पण आहे। त्यानंतर होणारे सायबर क्राईम, आता सायबर क्राईम जास्त वाढलेले आहेत। आपले पोलीस निरीक्षक विजय पवार सरांनी आम्हाला दिलेल्या मार्गदर्शनानुसार आम्ही सायबर क्राईमचे डिस्प्ले लावलेले आहेत। महिलांवर अन्याय अत्याचार थांबवा। ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने आपल्या हातावर गोवर्धन पर्वत घेऊन गावाचे रक्षण केले होते, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या महिलांचे संरक्षण करायचे आहे। महिला शक्तीकरण देशाचं भविष्य आहे। त्यावेळेला खरी जन्माष्टमी आपण मनावू। हिंदू सनातन धर्मामध्ये रामायण, गीता हा आपल्या मुलांना वाचायला सांगा। याच्यामध्ये महिलांविषयी सर्व तुम्हाला प्रेम भावना, महिलांविषयी आदर आणि सत्कार निर्माण होईल। आदर निर्माण होण्यात महिलांवर अन्याय अत्याचार होणार नाही, याच्यासाठी आमच्या साई प्रसाद मंडळाने हा मेसेज दिला होता। आमचे कामगार नेता राजूजी पाटील, लोकनेता हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या मंडळाच्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केलेले आहे।